एक कुंडाभर तांदळाचं पीठ घ्या. कुंडाभर घ्या, 2 वाट्या घ्या, तुमच्याप्रमाणे घ्या. मी हे आता 6 लोकांच्यासाठी करत आहे, त्यासाठी मला तांदळाचं पीठ जास्त घेतले मी. त्यात बारीक चिरलेली कांद्याची पात, बारीक चिरलेला कांदा, कांद्याची पात धुवून चिरायची. त्यात कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे हळद, तुमच्या ह्याच्याप्रमाणे हळद घालू शकता. थोडंसं जिरं, हिंग, थोडा हिंग घाला. हिंग घाला, थोडं चवीप्रमाणे मीठ घाला. चवीप्रमाणे मीठ घालून जरा थोडीशी साखर पण घाला. त्यात टेस्ट छान येते त्याला. मिरचीचा खरडा, हिरव्या मिरचीचा खरडा मी आधीच करून ठेवला होता. तो तुम्ही ठेचून घालू शकता किंवा असं बारीक चिरून घालू शकता. नसेल तर अगदी मिक्सरला बारीक सुद्धा करून घालू शकता, ठेचा करून. मिरचीचा ठेचा, मला जर तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही मिरचीचा ठेचा जरा जास्त घाला. अशा प्रकारे घालून घ्या. सगळं एकत्र मिक्स करा. सगळं मिक्स करा. सगळं झाल्यानंतर कढई कोरडी कढई असावी. त्याला चारी बाजूने तेल लावून घ्या. सगळीकडून तेल लावून घ्या, म्हणजे थालीपीठ चिकटणार नाही. कढई छान वाढलेली पाहिजे. ते पीठ सगळं मिक्स करून घ्या. सगळं छान असं मिक्स करून घ्या, म्हणजे मीठ, हळद वगैरे, हिंग वगैरे सगळीकडे छान लागेल. जास्त प्रमाणात असल्यामुळे ते मला थोडासा वेळ लागतो. जर थोडं प्रमाणात असेल तर तुम्ही थोड्या प्रमाणात करू शकता. आता हे पीठ पाणी घालून, थोडं पाणी घालून मळून घ्या. छान मळून घ्या. थोडं पाणी घाला. एकदम पाणी घालू नका, नाहीतर पातळ होते. थोडं पाणी घालत थोडं मळून घ्यायचं. ह्या थालीपीठाला टेस्ट खूप छान येते. गरम गरम थालीपीठ खूप छान लागते. मुलांना सुद्धा तुमच्या आवडेल. संध्याकाळी 4च्या दरम्यान वगैरे करून छान वाटतं हे थालीपीठ करून खायला, किंवा सकाळी नाश्त्याला पोटभरीचं पण होतंय. थोडं पीठ घेऊन मळून घ्या. अगदी भाकरीच्या पिठाप्रमाणेच मळायचं आहे. कांद्याची पात नसली तरी चालते. तुम्हाला फक्त कांदाच घालायचा असेल तर तुम्ही कांदासुद्धा घालू शकता. बारीक चिरून कांदा फक्त घालू शकता. कांद्याची पात नसली तरी चालते. ह्यात तुम्ही गाजरही घालू शकता. किसलेलं गाजर, बीट, किसून बीट घालू शकता. तुमच्या मुलांच्या आवडीप्रमाणे करू शकता तुम्ही. पण हे पीठ फक्त तांदळाचं आहे, ह्यात दुसरं कोणतंही मिक्स नाही आहे. असं थोडं पाणी घालून थोडं पाणी घालून मळून घ्या. सगळ्या भाज्या जर तुम्हाला कोबीज पण असं बारीक करून घातलात तरी सुद्धा चालतंय, म्हणजे मुलांच्या पोटात सुद्धा जातं ते. मुलांना आवडीचा पदार्थ ह्या. मुलांनाच आवडतोय असं नाही, मोठ्यांना पण आवडतोय. खूप चविष्ट लागतोय.
थोडं थोडं पाणी घालून थोडं थोडं मळून घ्या. पीठ थोडं जास्त असल्यामुळे मला थोडा उशीर लागतो आहे. तुमचं थोडं असलं तर तुम्हाला लवकर होऊन जाईल. आता नाश्ता काय करायचा वगैरे असं वाटत असेल तर तुमच्या घरी तांदळाचं नुसतं पीठ असेल तर तुम्ही हा पदार्थ करून बघा. लवकर पण होतोय आणि चवीचा पण आहे, पोटभरीचा आहे. आणि कमी तेलात पण होते. फक्त हे करताना कढई जरा अशी कोरडी पाहिजे. कढई म्हणा, तुम्ही पातेल्यात करू शकता. पातेल्यात पण जर्मनी तुम्ही इंडालियनचं पातेल असलं किंवा असे स्टीलच्या पातेल्यात नाही करायचं. फक्त इंडॉलियमचं पातेलं किंवा कढईमध्ये असं तुम्ही करू शकता. पातेल्याला पात्र कोरडी पाहिजे आणि त्याला तेल लावलं पाहिजे सगळीकडून. पातेलं म्हणजे छोटे छोटे आपली आमटीची भाजीची भांडी असतात तशा भांड्यात. आणि जर थोडंसं आता पाणी घ्या एका ह्याच्यात बाउलमध्ये आणि ते पाण्याचा हात लावून पीठ मळून घ्या आणि गोळा करून घ्या. भाकरीच्या गोळ्याप्रमाणे गोळा करून घ्या. हा असं झाला पाहिजे गोळा. सेम थोडंसं भाकरीच्या पिठासारखंच असते. आता कढईला तेल लावलेलं आहे. त्याच्यात आता हाताच्या आपल्या उलट्या बोटाने थालीपीठ थापून घ्यायचं आहे. तेलाचा पाण्याचा हात लावायचा. एकदा तेलाचा लावायचा, एकदा पाण्याचा. जर चिकटत असेल तर तुम्ही पाण्याचं लावू शकता. पण हाताच्या उलट्या बोटाने लावायचं. त्याला आकारही छान येतो आणि कढईत केल्यामुळे ते बुट्टीचा आकार येतो. मुलांना पण छान वाटतं, खाताना पण छान वाटतं. बघितल्यावरच वाटतं की आपण किती कुठला वेगळा पदार्थ खातो असं वाटतं मुलांना. एकदा तुम्ही करून बघा. हे असं बोटांचं हे येते, त्याला आकार येते. त्याच्यात मग अशी बोटाने हे भोक पाडायचे. भरपूर नाही, तेवढेच एक 5-6 होल पाडायचे. त्यात थोडंसं तेल सोडायचं. प्रत्येक होलमध्ये थोडं थोडं असं तेल सोडायचं आणि मंद गॅसवर झाकून ठेवायचं. मंद गॅसवर ठेवायचं. मंद गॅसवर असं झाकून ठेवायचं. परत तुम्हाला दुसऱ्या कढईत करायचं असेल तर तीसुद्धा कोरडी झाली पाहिजे. पूर्ण कोरडी असली पाहिजे. त्याच्यात पाण्याचा एकही थेंब असू नये. त्याला तेल लावून घ्या. त्याला पण पहिल्या कढईला लावला तसाच गोळा करून तशाच प्रमाणे ह्याच्यातसुद्धा करू शकता. उलट्या बोटानेच करायचं. छान पातळ असं थालीपीठ तापून घ्या. त्यातही होल पाडून घ्या. 5-6 होल पाडून घ्या. त्यात तेल सोडा. तेल अगदी कमी लागते. परत ते झाकून ठेवा. बारीक गॅसवरच ठेवायचं. बारीक गॅसवर झाकून ठेवा. थोड्या वेळाने जरा एक 5 मिनटं झाली की बघा काढून, म्हणजे ते करपलं जाऊ नये. पातळ असते ना, त्यामुळे ते करपलं जाऊ शकते. त्यासाठी उघडून बघायचं.
उघडले की त्याच्यावरचं झाकण काढून ठेवायचं, पण बारीक गॅसवरतीच भाजून घ्यायचं, म्हणजे त्याला खरपूसपणा छान येतो, कुरकुरीतपणा येतो, त्याला ब्राऊन कलर येतो एक साईडून, पण एक साईडूनच भाजायचं, दुसऱ्या साईड नाही भाजायचं त्याला. दुसऱ्या साईडनं भाजायला गेला तर त्याचा आकार मोडतो. असं बारीक गॅसवर परतून परतून भाजून घ्यायचं. बघा, बारीक बारीक गॅसवर असं भाजून घ्या. कडा सुटतात, आपण कडा सुटतात, ते भाजलेलं कळतं. मग त्याच्या कढईपासून थालीपीठ आपण सुटायला लागतं. त्यामुळे ते भाजले की नाही हे आपल्याला बरोबर कळतं. असं छान भाजून घ्या, छान भाजून घ्या. बारीक गॅसवर असं परतून चिमट्याने असं परतून घेऊन धरायचं. बारीक गॅसवर छान खरपूस भाजून घ्यायचं. ते सुटतंय, कढईतून पूर्ण थालीपीठ सुटून येते. मग तुम्हाला उलटण्यानं एका असं सरकवून घ्या, नाहीतर अशीच बुट्टी पालती घाला. बघा किती छान कलर आलाय, दिसतंय पण किती छान. बघा दुसऱ्या कढईतलं पण बघा किती छान भाजत आले. कांद्याच्या पातीमुळे त्याला किती कलरफुल दिसते. कांद्याची पात, गाजर वगैरे घातल्यावर पण खूप छान दिसते. आता माझ्याकडे गाजर नव्हतं. अशा पद्धतीनं भाजून घ्यायला पाहिजे. मग ती कढई जर तुम्हाला परत दुसरं करायचं असेल तर ती कढईला गार करून घ्यायचं. गार पाण्याच्या खाली धरायचं, उलटी बाजू धरायची. आतल्या बाजूत पाणी घ्यायचं नाही. कढईचं उलटी बाजू पाण्याखाली धरायची, ते गार करून घ्यायचं आणि असं सर्व करायचं. दह्याबरोबर, दही किंवा तूप गरम गरम छान लागते, खूप छान लागते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. कमेंट्समध्ये सांगा तुमचं थालीपीठ कसं झालं. तुमच्या मुलांना थालीपीठचा आकार आवडला